ठरलं तर मग 12 जानेवारीच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. कल्पना अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते, पण अर्जुन रूममध्ये नसतो. इकडे तिकडे कल्पना अर्जुनला शोधते, पण अर्जुन तिला कुठेही शोधत नाही. तर कल्पना विचार करते, नक्की अर्जुनचं चाललंय काय? खरंच याला कामाचा लोड आहे का हा सायलीकडे जात आहे? नक्की काय चालू आहे? मला चैतन्यालाच विचारावं लागेल असा विचार करून कल्पना चैतन्याला कॉल करते. चैतन्य बाहेर चहा पित असतो. कल्पना चैतन्याला म्हणते, काय रे चैतन्य, तुमचं काय चालू आहे? खरंच तुम्हाला कामाचा खूप लोड आहे का? गेले 2-3 दिवस झालं अर्जुन सकाळी लवकर जातो, उशिरा घरी परत येतो, काही बोलत नाही, घरचं काही खात नाही, नक्की काय चालू आहे? त्यावर चैतन्य अर्जुनला म्हणतो, मावशी, ज्याची बायको नवऱ्यावरती अबोला धरेल त्याचं काय होत असेल? तू कल्पना करू शकतेस चांगलीच. त्यावर कल्पनाच्या सर्व गोष्टी लक्षात येते. कल्पना चैतन्याला म्हणते, हो रे चैतन्य, म्हणजे अर्जुन सायलीकडे जात आहे का? त्यावर चैतन्य हो असं म्हणतो. तर कल्पना फोन ठेवून देते. कल्पना विचार करते, मला असे वाटले की सायलीचे आणि अर्जुनचे चुटूरपुटूर भांडणं असतील, पण दोघांचा खूप वाद चालू आहे असं वाटत आहे. नक्की काहीतरी दोघांचं खूप जास्त बिनसलं आहे असा विचार करून कल्पना मात्र खूप टेन्शनमध्ये येते. तर इकडे अर्जुन सकाळी सकाळी सायलीच्या घरी आलेला असतो आणि तो लहान मुलांच्या हातामध्ये 2 पाट्या देऊन सायलीकडे पाठवतो. त्यावरती सायली माझ्याशी बोला असं लिहिलेलं असतं. ते मुलं दार वाजवतात. सायली बाहेर येते. त्या पाट्यांवरती लिहिलेलं पाहून आणि सकाळी सकाळी तिथे अर्जुनला पाहून सायली मात्र अतिशय खुश होते. पण ती तरीसुद्धा अर्जुनला बोलत नाही. ती अर्जुनशी अजून पण तिने अबोला धरलेला असतो. सायली बोलत नसल्यामुळे अर्जुन परत नाराज होतो. त्यानंतर अर्जुन बाहेर बसलेला असतो. तर सायली अर्जुनच्या काळजीपोटी अर्जुनला एका प्लेटमध्ये पोहे पाठवते. अर्जुन अतिशय आवडीने ते पोहे खातो. पोहे खाऊन झाल्याच्या नंतर अर्जुन एका मुलाच्या हाताने ती प्लेट परत करतो आणि सोबत सायलीला एक फुलांचा गुच्छ सुद्धा देतो. सायली ते गुच्छ घेते आणि अतिशय खुश होते आणि अर्जुनला छोटीशी स्माईल देऊन आतमध्ये येते. तर कुसुमताई सायलीला विचारते, कुणी दिले आहे ते फुलं? तर सायली कुसुमताईला म्हणते, अर्जुन सरांनी दिले आहे. तर सायली कुसुमताईला म्हणते, ते सर्व सोड, कुसुमताई तू गोळी घे आणि आराम कर. तर कुसुमताई सायलीला म्हणते, असं मांजर घुटमळण्यासारखी आपल्या घराबाहेर माणसं घुटमळत आहेत, कशी मला झोप लागेल? तर सायली कुसुमताईला शांत करते, तू शांत झोप बघू, मी माझा मोबाईल सुद्धा सायलेंटवरती टाकते आणि तू शांत झोप, तू हे सर्व काही सोड. तर कुसुमताई सायलीचं ऐकते आणि ती आराम करण्यासाठी जाते. तर इकडे सायली स्वयंपाकाला लागते आणि मोबाईल सायलेंटवर टाकते. तर कल्पना सायलीला कॉल करत असते, पण सायलीचा मोबाईल सायलेंटवरती असल्यामुळे तिला तो आवाज ऐकायला येत नाही. कल्पनाला सायलीला तुमचं नक्की काय बिनसलं आहे हे विचारायचं असते, पण सायली फोन उचलत नाही. तर इकडे प्रिया मात्र खूप टेन्शनमध्ये असते. प्रिया विचार करते, नक्की साक्षी कुठे गेली असेल, तिचा फोनही लागत नाही आणि तिच्या घराला पण लॉक आहे, नक्की काय चालू असेल? रविराज खरंच तिथे गेला असेल का त्या मुलीची चौकशी करण्यासाठी? हे जर सर्व प्रकरण उघडं पडलं ना तर मी तर मेले. तर प्रियाला स्वतःची काळजी वाटत असते. हा सर्व विचार करत असताना रविराज तिथे येतो. रविराजला तिथे आलेलं पाहून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर प्रिया रविराजला बसवते. प्रिया रविराजला म्हणते, काय बाबा, आज खूपच बिझी होता का? नक्की काय झालं? तुम्ही कुठे गेला होतात? तर रविराज प्रियाला म्हणतो, साक्षीने ज्या मुलीचा पत्ता, ॲड्रेस, नाव सांगितले होते ना, त्या मुलीलाच भेटण्यासाठी गेलो होतो. तर प्रिया भयंकर टेन्शनमध्ये येते. तर रविराज प्रियाला म्हणतो, पण जे काही साक्षीने सांगितले होते त्या मुलीनं सुद्धा तेच सांगितले. नक्की साक्षी बोलत होती ते खरं आहे, माझी खात्री पटली आहे आणि ते सर्व त्या मुलीचं बोलणं मी रेकॉर्ड करून आणलं आहे. ती मुलगी खोटं बोलत नव्हती एवढं तर खरं आहे आणि ती मुलगी कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी सुद्धा तयार झाली आहे. आता आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आपल्याला पुराव्यासहित साक्षीदार भेटला आहे आणि हे सर्व काही केस आता छान निकाल लागणार आहे. तर रविराज प्रियाला म्हणतो, मी फ्रेश होऊन खाली येतो. तर प्रिया अतिशय खुश होते. प्रिया विचार करते, वा साक्षी, तू तर खूपच हुशार निघालीस. जी गोष्ट घडलीच नव्हती ती पुराव्यासहित तू उभा केलीस, मानलं पाहिजे तुला, असं म्हणून प्रिया अतिशय खुश होते. तर इकडे अर्जुन अजून सुद्धा चाळीतच असतो आणि अर्जुनला सर्व सायलीचे बोलणे आठवत असते. तेवढ्यातच 2 बायका आणि 1 माणूस चर्चा करत असतात, कारण चाळीतील सर्व लाईट आणि पाणी सुद्धा गेलेले असते. सर्व चाळीतील
लोक टेन्शनमध्ये येतात. नक्की हे चालू तरी काय आहे? सकाळपासून लाईट गेली आहे आणि गेले 2 दिवस झाले नळाला पाणी सुद्धा आले. नक्की काय चालू आहे असा विचार करून चाळीवाले खूप टेन्शनमध्ये येतात. तर अर्जुन त्यांचं बोलणं ऐकत असतो, पण अर्जुन दुर्लक्ष करतो कारण त्याला सायलीचं टेन्शन आलेले असते. तर परत अर्जुन नाराज होऊन तिथून निघून जात. तर इकडे कुसुमताईला खूप गरमी होत असते. तर कुसुमताई सायलीला म्हणते, असं कधीच होत नाही ग, गेले 2 दिवस झालं पाणी नाही आणि आज तर चक्क सकाळपासून लाईट गेली आहे. मी घामाघूम झाले आहे. नक्की काय चालू आहे काही समजत नाही. तेवढ्यात एक बाई येते आणि कुसुमताईला पीठ आहे का असं विचारते. यांचे मित्र येणार आहेत. अचानक घरातलं पीठ संपलं आहे. मला स्वयंपाक करायचा आहे. तर सायली त्या बाईला पीठ देते. सायली बाहेर येते. अर्जुन गेलेला पाहून सायली अतिशय खुश होते. सायली विचार करते घरी जाऊन जेवण तरी करतील. तर इकडे सायली गेल्यापासून आज पहिल्यांदा अर्जुन चक्क टेबलवरती जेवण करण्यासाठी बसलेला असतो आणि ते पाहून प्रताप खुश होतो. अर्जुनच्या मनामध्ये सायलींचेच विचार घोंगत असतात. अर्जुन विचार करतो चाळीतील लोक कसे राहत असतील. आज त्यांना लाईट नव्हती, पाणी नव्हते. त्यांचा काहीतरी विचार केला पाहिजे असं म्हणून अर्जुन चाळीतील लोकांची मदत करण्यासाठी चाळीकडे येतो. तर इकडे मैपत दारू पीत बसलेला असतो आणि त्यांच्या लोकांना म्हणतो, तुम्ही अजून जर चाळीतील लोकांना त्रास दिला आणि चाळीतील लोक टावर बांधण्यासाठी तयार झाले ना, यापेक्षा तुम्हाला तिप्पट पैसे देईल मी. फक्त माझं काम झालं पाहिजे. तर ते मैपतचे लोक मैपतला म्हणतात, तुम्ही काळजी करू नका. असा त्यांच्या तोंडाला फेस आणला तर ते लोक नाक रगडत तुमच्याकडे आले पाहिजे, ही काळजी मी घेईन. तर इकडे बऱ्याच वेळानंतर चाळीतील लोकांची लाईट आलेली असते, पण ती लाईट खात्याची नसून जनरेटरची असते. तर कुणीतरी जनरेटर लावला आहे ते पाहून चाळीतील लोक अतिशय खुश होतात आणि त्या जनरेटरवाल्याला विचारतात, हे जनरेटर कुणी मागवलं आहे? तर तो जनरेटरवाला सायली सुभेदारनी मागवले आहे असं सांगतो. तर सर्व चाळीतील लोक सायलीला धन्यवाद म्हणतात. तर सायली सर्वांना म्हणते, मी काही नाही केले, मी नाही मागवले. तर चाळीचे लोक सायलीला म्हणतात, आम्हाला माहीत आहे हा तुझा मोठेपणा आहे, तुला क्रेडिट घ्यायचं नाही. पण त्याच जनरेटरवाल्याने आम्हाला सांगितले तू जनरेटर मागवला आहे. पण सायलीला हा गोंधळ लक्षात येत नाही. तर हे सर्व काही अर्जुनने केलेले असते. तर दुसऱ्या दिवशी मैपतचे माणसं चाळीमध्ये येऊन गुंडागर्दी करत असतात, सर्वांना मारत असतात. तेवढ्यात तिथे सायली येते आणि त्या माणसाला म्हणते, तुमची अशी गुंडागर्दी मी इथे चालू देणार नाही. चला चालते व्हा इथून. तुमची हिंमत कशी झाली चाळीतल्या लोकांना मारण्याची? असं म्हणून तो व्यक्ती सायलीवरती रागावतो आणि तिच्यावरती हात उचलणारच. तेवढ्यात तिथे अर्जुन तिथे येतो. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलण्याची? असं म्हणून तो त्या गुंडाला बेदम मारत असो. तेवढ्यात तिथे सायली येते आणि सायली अर्जुनला म्हणते, सर बस करा आता, किती मारताय त्याला, जाऊ द्या, सोडा. तर सायली अर्जुनला बोलते. त्यामुळे अर्जुन अतिशय खुश होतो आणि सर्व चाळीतील लोकांसमोर सायलीला उचलून घेतो. अर्जुनला अतिशय आनंद झालेला असतो.